धाव या दुसऱ्या डावातील बहाला मिळेल अतिरिक्त धावेने धावफलक 6 या आकड्यावरती. यावेळेस धनाजीसाठी चांगला चेंडू बहाला मिळतोय. टप्पा दिल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल सूरज याला संघाला लीड करत असताना. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू खराब पैकी बहाला मिळते गोलंदाजाच्या मार्फत. एक अतिरिक्त धाव पाहायला मिळेल. विनंती असेल पॅव्हलियन कक्षामधून कुठल्या प्रकारचा आवाज जर का आला तर आपल्याला बॅनलाइज केलं जाईल. यावेळेस सफल झाले होते. फाईनलच्या दिशेला मनसुबा बनवला. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना बहाला मिळाले 6 धावा. भरपूर वाट पाहावी लागली होती धनाजीला, परंतु यावेळेस हात खुले करण्याची संधी मिळाली. लगेच त्यावर प्रत्युत्तर बहाला मिळालं. 6 धावा संख्येचं 6 धावेनं धावफलक आता पाहाल तर जाऊन पोहोचतात 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती बहाला मिळतील. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा खराब पैकी बहाला मिळते. जास्तीची धाव खर्च करत असताना या षटकातील आपण पाहतोय तिसरी जास्तीची धाव खर्च करत असताना बहाला मिळते. रोशन 14 या आकड्यावरती धावफलक बहाला मिळेल. यावेळेस फटका दर्जेदार लॉंगॉनच्या दिशेला फटका येतोय. सीमारेषा क्लिअर करत असताना 6 धावा अर्जित करतात धनाजी. 6 धावेनं धावफलक उंचावत असताना विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना बहाला मिळेल. 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचतील. आता येणारे 13 चेंडू 26चं समीकरण बहाला मिळेल आंबिवली टीम साठी. यावेळेस दर्जेदार फटका बहाला मिळतोय. जागा बनवत खेळत असताना निश्चितच 4 धावा येतील. एक टप्पा करीत सीमारेषा पलीकडे चेंडू जाऊन पोहोचला. मागडे षटक बहाला मिळतंय. जर का विचार केला तर 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. रोशनचं षटक जर का पाहिलं ना तर अगदी 23 धावा संख्येचं षटक बहाला मिळतंय. साहिलने ज्या प्रकारे कामगिरी केली होती या सुरुवात करून दिली होती दुसऱ्या डावेला खूप चांगली. जर का बाल तर एकच धाव खर्च केली होती, परंतु त्यानंतर रोशन गोलंदाजी मार्क वरती आला. अगदी खराब षटक बहाला मिळालं. 23 धाव संख्येचा. येणारे 12 चेंडू विजयासाठी गरज असेल 22 धाव संख्येची. 22 धावा 12 चेंडूचं समीकरण मैदानावरती बहाला मिळतंय. गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा तयार होतील गोलंदाज विकी घोडविंदे उर्फ विकी गुंजाल. विनंती असेल पंचांना जितका स्पीडअप करता येईल तितका स्पीडअप करा सामना. पारितोषिक येत आहे विकीसाठी. जर का बॅक टू बॅक 3 विकेट हॅट्रिक जर का या षटकामध्ये कमावली तर सुशांत कालन आणि मिलिंद मिनमिने यांच्याकडून रेड चिलीला पार्टी असेल. आमचे चांगले मित्र आपण पाहतो आता गोलंदाजी मार्कवरती विकी गुंजाल तयार होतात. विनंती असेल आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका. क्षेत्ररक्षणामध्ये विवरचनामध्ये बदल केल्यानंतर लगेच तयार होतील विकी. सलामीला गेलेला फलंदाज अजून स्ट्रायकर वरती बहाला मिळेल. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित सचिन ऑन स्ट्राइक.
यावेळेस आपण पाहतो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता तिन्ही षटकाची सुरुवात जर का पाहिली तर निर्धाव चेंडूने झाली. दुसऱ्या षटक थोडं खराब पाहायला मिळालं 23 धावा संख्येचं, परंतु आता तिसऱ्या षटकाला सुरुवात विकी चांगल्या पद्धतीने करत असताना थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. 11 चेंडू 22 धावा संख्येची गरज अजूनही विजयासाठी आंबेवली टीमला. हलक्या हाताने कडकडण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतो आहे. स्लिपचा क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट झाली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही, एकच धावीवरती समाधान मानावं लागेल. या दुसऱ्या चेंडूवरती आलेली एक धाव एका धावेनं धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचतंय ते 24 या आकड्यावरती. पंचवीस या आकड्यावरती 25 धावा धावफलकावरती आहेत. गरज असेल आता विजयासाठी ते 21 धाव संख्येची. धनाजी स्ट्रायकरवरती पोहोचलेत. कार्पेट लेवलने फटका आपण पाहतो आहे. लॉंग ऑफ ला डीप मध्ये क्षेत्ररक्षक साहिल चेंडूची फील्ड आणि फेकी तोपर्यंत एकच धाव. एक धावेनं धावफलक थोडस पुढे सरकेल. जाऊन पोहोचतंय ते 26 या आकड्यावरती. आता येणारे 9 चेंडू 20 धाव संख्येची गरज आहे. चांगले षटक म्हणायला हरकत नाही. अद्यापर्यंत 3 चेंडू वरती 2 धावा खर्च करत असताना विकी पाहायला मिळतील. 9 चेंडू 20 चं समीकरण मैदानावरती पाहायला मिळेल. सलामीला गेले सचिन, तितपत चांगली कामगिरी पाहायला मिळत नाही. आता टप्पा आदल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. गरज आहे एका दोन मोठे फटके गरजेचे असतील. आंबेवली टीमला प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विकी खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पेश करत असताना 4 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित या षटकातील आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव यावेळी देखील आपण पाहतो आहे येत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेची संधी आपण पाहतो दिली जाणार नाहीये. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनं धावफलक पोहोचले ते 27 या आकड्यावरती. आता येणारे 7 चेंडू विजयासाठी कंपल्सरी गरज असेल ती 19 धाव संख्येची. लास्ट बॉल आपण पाहतो धनंजयला संधी ज्याच्या बॅट मध्ये षटकार आलेत. पुन्हा एकदा आपण पाहतो प्रहार करत असताना पाहायला मिळेल. यावेळेस शेवट गोड करत असताना पाहायला मिळेल. 6 धावा अर्जित करतील धनंजय. 6 धावेनं धावफलक जाऊन पोहोचतंय ते 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती. आता येणारे 6 चेंडू विजयासाठी गरज असेल कंपल्सरी 13 धाव संख्येची. 6 चेंडू गरज विजयासाठी कंपल्सरी 13 धाव संख्येची. विकीचं षटक सुरुवात खूप चांगली राहिली होती. अगदी जर का विचार केला तर 5 चेंडू वरती अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटचा चेंडू अगदी महागडा चेंडू पाहायला मिळाला. 6 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाला. विनंती आहे पंचांना की आपण जास्तीचा विलंब न लावता लगेचच मॅचला सुरुवात करा. सामना स्पीडअप करा. आजच्या दिवसामध्ये आपण पाहाल तर जास्तीचे 2 सामने आपल्याला खेळवायचे. एक सेमीफायनलची मॅच असेल, त्यानंतर मेगा फायनल. अशा प्रकारे 2 जास्तीच्या मॅचेस देखील खेळवायच्या. तरी विनंती आहे पंचांना जितका जमेल तितका सामना स्पीडअप करण्याचा प्रयत्न करा.
विनंती आहे पंच लगेच सामन्याला सुरुवात करा. निर्णायक 6 चेंडूचा केला अजूनही बाकी विजयासाठी गरज आहे ती 13 धावसंख्येची. आंबिवली टीम सलामीला गेलेला फलंदाज आपण पाहतो सचिन स्ट्राईक आहे. अद्यापपर्यंत चांगली कामगिरी पाहायला मिळाली. आता 7 चेंडू वरती आंबिवली टीम साठी बनवायच्या आहेत तर 13 धावा. पहा आपण पाहतोय गुडल्या स्पॉट वरती चेंडू अडलल्यानंतर लगेच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये दाबाच्या स्वरूपात आपण पाहतोय सलामीला गेलेला दुसरा देखील फलंदाज माघारी येताना पाहायला मिळेल. सचिन बाकीचा डगाउट होत आहेत. नवीन फलंदाज मैदानात रवाना होत असताना पाहायला मिळतील योगेश. दुसरा बॉल धनंजयसाठी आपण पाहतो आहे. फॉलो थ्रो मध्ये शतरक्षण करण्याची संधी होती. डेंजर झोन कडे धावतात धनंजय. यावेळेस पंच लेग पंच चांगली कामगिरी बजावत असताना आपण पाहतो आहे धाबाच्या सोबत कुठली विकेट माघारी येणार नाही. 2 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. यावेळेस फटका आपण पाहतोय धनंजयच्या बॅट मधून ज्याची संधी होती संधी गमावली. एक धाव कंप्लीट आपण पाहतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. यावेळेस बॉलर एंडकडे धावत असताना धावाच्या स्वरूपात विकेट माघारी येते. आता येणाऱ्या निर्णायक 3 चेंडू विजयासाठी कंपल्सरी आपण पाहतो 10 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 10 धावसंख्येची गरज आपण पाहतो. अजूनही मैदानावरती धनाजी आंबिवली टीमचा ज्याच्या बॅट मधून धावा आल्या तो पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित ऑन स्ट्राईक आहे. बनवायच्या येणाऱ्या 3 चेंडू वरती 10 मजेशीर मॅच आपण पाहतोय. रंगतदार सामना आंबिवली विपक्ष तलवडे. फुटटॉस मध्ये चेंडू यावेळेस टोलवला ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेची संधी देखील आपण पाहतोय. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. पंचांचा इशारा आमच्या पर्यंत नो चेंडू फ्री हिटची संधी. आता येणारे 3 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 7 धाव संख्येची गरज आहे. 3 चेंडू 7 धाव संख्येची गरज. यावेळेस आता संधी विजय कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडता जाईल परंतु नो चेंडू फ्रीजची संधी. त्याबद्दल आपण पाहतोय फलंदाज आउट नसणार. धाबाच्या स्वरूपात विकेट नक्कीच माघारी येईल.
दोन चेंडू आता विजयासाठी गरज असेल ती 7 धाव संख्येची. निर्णायक 2 चेंडू विजयासाठी 7 धाव संख्येची गरज आपण पाहतोय आता आंबिवली टीमला. एका मोठ्या फटक्याची गरज आहे. धनाजी त्यात क्षमता आहे मोठा फटका मारण्याचे. ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. या बरेच फटका आपण पाहतोय धनाजीच्या बॅट मधून येत असताना लॉंग ऑनला क्लिअर करत असताना 6 धावा अर्जित करतील धनाजी. या 6 धावेनं आता समीकरण पहा. येणाऱ्या एक चेंडू विजयासाठी कंपल्सरी 1 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मॅच साठी. खूप आपण पाहतोय चांगली मॅच प्रेक्षकांना. चांगली मॅच आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी पाहायला मिळते. रंगतदार सामना शिवशाही तलवडी विपक्ष महालक्ष्मी तलवडी विपक्ष आपण पाहतोय अंबिवली या दोन संघादरम्यान. आता येणाऱ्या निर्णायक एक चेंडू विजयासाठी कंपल्सरी 1 धाव संख्येची गरज. नक्कीच आणि एका सूचनेकडे लक्ष द्यायचे. स्ट्राइक रोटेट आपल्याकडे या स्पर्धेमध्ये हा नियम देखील आहे. चेंडू डॉट जरी झाला तरी आपण एक धाव कमावू शकता. संधी या बरेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना पाहायला मिळतील. सूरज विनंती असेल पंचांना जास्तीचा विलंब न लावता लगेचच या मॅचला सुरुवात करा. निर्णायक चेंडू एक चेंडू आणा 6 धाव एक धाव संख्येची गरज. हलक्या हाताने यावेळे चेंडूला टोलवत असताना धनाजी विजयाची 1 धाव पाहायला मिळेल. अंबिवली टीम ते विजय संपादन करत असताना पाहायला मिळेल. खूप चांगली फलंदाजी राहिली धनाजीची. लगेच विनंती असेल अंबिवली संघाच्या कर्णधार उपस्थित नेवाली टीमच्या कर्णधार आपण या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी.